Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अनेक आठवणी आहेत. त्या नागपूरला अनेक वेळा येऊन गेलेल्या आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरीसुद्धा त्या येऊन गेलेल्या आहे. त्यांची अनेक वेळा भेट झालेली आहे. सर, काय आठवणी आहे, काय स्मृती आहे? पहिले तर आशाताई भोसले यांचं काल जे दुर्दैवी निधन झालं त्यात फार मोठा सर्वांना दुःख आहे. त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आशाताई अनेकदा नागपूरला आल्यात. खास करून दीनानाथ मंगेशकर पुरस्कार याचं वितरण जेव्हा नागपूरला यशवंत स्टेडियममध्ये झालं होतं तेव्हा लता दीदी, आशा दीदी दोघी नागपूरला आल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांना NKP साहेबांकडे जेवायला बोलावलं होतं दोघींना. पण लता दीदी आणि आशा दीदी घरी आल्यानंतर आशात आणि लता दीदीला सांगितलं, तुम्ही NKP साहेबांकडे जा, पण मी इथेच जेवणार यांच्याकडे, तुमच्याकडे. एकाएक म्हणजे तुम्ही जा, मी इथेच अनिलजीकडे जेवणार. आणि इथे छान 2-3 तास त्या होत्या घरी. छान गप्पा झाल्यात. एक गोष्ट त्यांच्या बोलण्यात एक जाणवते की सुरेश भट साहेबांच्याबद्दल त्यांना अतिशय प्रेम होतं. सुरेश भटांचे जे अनेक त्यांनी लिखाण केलं होतं त्याच्या अनेक गाणी त्यांनी मराठीतली अतिशय सुंदर गाणी आधी अजरामर आहेत सगळी ती गाणी. आणि जेव्हा जेव्हा भेटायच्या तेव्हा सुरेश भट साहेबांच्याबद्दल त्या आवर्जून विचारायच्या. त्यानंतर अनेकदा त्या नागपूरला आल्यात. अनेक कार्यक्रमानिमित्तानं अनेकदा त्यांच्या भेटी झाल्यात. पण एक पाहिलं की लता दीदी तर अतिशय मोठ्या गायिका होत्याच, पण आशा दीदीचा ज्या पद्धतीनं व्हर्सॅटाईल सिंगर ज्याला म्हणतात त्या पद्धतीच्या त्या गायिका आशाताई होत्या. आणि जवळजवळ 13,000 त्यांनी आतापर्यंत अनेक भाषेमध्ये 17-18 भाषेमध्ये गाणी गायलीत. साहजिकच त्यांच्या जाण्यामुळे या इंडस्ट्रीवर फार मोठं संकट आलं आहे. सर्वांना अतिशय दुःख झालं आहे. या सर्वांच्या त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सामील आहोत. तुमचा स्नेह आहे, म्हणजे तुमच्या इथे गप्पा मारल्या, तुम्ही मुंबईला जायचे तेव्हा भेटायचे, विशेष स्नेह होतं. पुष्कळदा मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा नागपूरला जेव्हा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार चालू केला 1996ला, आम्ही पहिला पुरस्कार दिला. त्यावेळेस नवलकर साहेब होते खात्याचे मंत्री, मी त्यांचा राज्यमंत्री होतो. त्यावेळेस आम्ही पहिला पुरस्कार मुंबईला पु ल देशपांडे साहेबांना दिला. आणि दुसरा पुरस्कार आम्ही लता मंगेशकर दिदीला दिला. आणि तो पुरस्कार आम्ही नागपूरला दिला. नागपूरच्या विधान भवनाच्या प्रांगणात आम्ही तो पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमात लता दीदी आणि हृदयनाथ ज्या होत्या ताई येणार होत्या, पण ते आल्या नाही. पण अनेकदा त्यांच्या ज्या भेटी झाल्यात त्यांनासुद्धा अतिशय आनंद झाला होता की लता दीदींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यावेळेस मिळाला. आपण नंतर कालांतराने ताईंनासुद्धा तो पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे अनेकदा त्या इथे नागपूर आल्यात. मुंबईला सुद्धा मी सांस्कृतिक मंत्री असताना अनेकदा त्यांच्या भेटी झाल्यात. आणि अतिशय चांगल्या स्वभावाच्या त्या होत्या. आणि मला तर अजूनही आठवतं की कोणाच्या घरी गेल्यानंतर कधी एकदम म्हणत नाही, इतक्या मोठ्या व्यक्ती, आम्हाला इतका आनंद झाला की ताई स्वतः म्हणतात की नाही नाही, मी NKP साहेबांकडे लता दीदीला जाऊ दे, मी तुमच्याचकडे जेवणार. त्याच्यामुळे अनेक आठवणी त्यांच्या अशा आहेत. धन्यवाद सर. अनिल देशमुखजी माजी गृहमंत्री, माजी मंत्री यांच्याकडे दीदी ज्या अनेक वेळा येऊन गेल्या, अनेक आठवणी स्मृती त्यांच्या अजूनही त्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.